नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार आहे। म्हणजेच आजपासून पुढील 15 दिवस या 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो 16 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 15 दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 16 जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांनी आपापल्या पिकांची काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुमचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण या 20 जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस पाऊस न पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 20 दिवस या 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांनी पेरणी करायची असेल तर ते पेरणी केली तरी पण चालणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव या 16 जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, अन्यथा तुमचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा महाराष्ट्र राज्याचे हवामान अभ्यासक पंजाब डक साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा अंदाज दिलेला आहे। त्यांनी सुद्धा तारीख दिलेली आहे, त्या तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, त्या तारखेनंतर कसलाच पाऊस पडणार नाही। सोबतच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडणार आहे, सोबतच या जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पाऊस बंद होण्याची वाट पाहत असाल आणि तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण या 20 जिल्ह्यामध्ये पुढील 15 दिवस कसलाच पाऊस पडणार नाही। परंतु या 16 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पुढील 15 दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडणार आहे त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे, तर ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या YouTube चॅनलवर ते पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पावसाबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळतील। तर बघा शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। परंतु या 20 जिल्ह्यामध्ये कसलाच पाऊस न पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। परंतु या 20 जिल्ह्याला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा न्यूज चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल, वर्तमानपत्रे असतील, पेपर असतील, त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा वाचलेलं असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये चक्रीवादळाचं मोठं संकट आलेलं आहे। गेल्या 10 वर्षामध्ये एवढं मोठं संकट कधीच आलेलं नव्हतं, तर ते संकट या 2025 मध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे। तर हे चक्रीवादळ या 20 जिल्ह्यामध्ये धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असतील तर त्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान होण्याचा अंदाज आज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। म्हणजे हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये मागील 3 दिवसांपासून तयार सुद्धा होत होतं, तर सध्याच्या स्थितीला हे चक्रीवादळ सक्रिय झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच हे चक्रीवादळ महाराष्ट्र राज्याच्या दिशेने येत आहे, म्हणजेच 20 जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ घुसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये हे चक्रीवादळ मागील 15 दिवसांपासून सक्रिय होतं, म्हणजेच मागील 15 दिवसांमध्ये हे चक्रीवादळ सुद्धा तयार झालेलं आहे। तर हे चक्रीवादळ महाराष्ट्र राज्यामध्ये धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर या चक्रीवादळाचा फटका या 20 जिल्ह्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे। बघा हे चक्रीवादळ 120 किलोमीटर ताशी वेगाने धावत आहे। या 20 जिल्ह्यामधील नागरिकांना आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। जे नागरिक या 20 जिल्ह्यामधील असतील तर त्यांना आज भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हे जे शक्ती नावाचे चक्रीवादळ आहे तर हे चक्रीवादळ 120 किलोमीटर ताशी वेगाने धावत आहे। तर हे चक्रीवादळ या 20 जिल्ह्यामध्ये धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे। तर हे शक्ती नावाचे चक्रीवादळ 120 किलोमीटर ताशी वेगाने धावत असल्यामुळे या 20 जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, हे जे शक्ती नावाचे चक्रीवादळ आहे तर या चक्रीवादळाचा वेग तासाला 120 किलोमीटर प्रति आहे, त्यामुळे हे प्रचंड नुकसान सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज या 20 जिल्ह्यामध्ये झाडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, पत्रे उडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, म्हणजेच प्रचंड नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज प्रशासनाकडून या 20 जिल्ह्यामधील नागरिकांना रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल किंवा सामान्य नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली
आलेली आहे ती माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहोत। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा कालपासून टीव्ही चॅनल न्यूज चॅनल त्या ठिकाणी बघत असाल, हे चक्रीवादळ भयंकर चक्रीवादळ तयार झालेलं आहे। बघा, मागील 10 वर्षांपासून हे चक्रीवादळ सक्रिय होतं, तर हे चक्रीवादळ आता समुद्राच्या बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हे चक्रीवादळ या 20 जिल्ह्यामध्ये धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे। 20 जिल्हे उद्ध्वस्त होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा आंब्या पिकाची लागवड केलेली असेल आणि आंबे सध्याच्या स्थितीला तयार झालेले असेल, किंवा केळे पिकाचे बागायतदार असाल, किंवा द्राक्ष असेल, म्हणजे वेगवेगळ्या पिकांची जर तुम्ही लागवड केलेली असेल, तर तुम्ही सुद्धा त्या पिकांसाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची माहिती सुद्धा आज कृषी विभागाने दिलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तर तुम्ही सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या चक्रीवादळाचा फटका सर्वात जास्त शेतकरी बांधवांना होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामध्ये जेवढे पण शेतकरी बांधव आहेत, तर त्या शेतकरी बांधवांना नुकसान सहन करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून नुकसान सहत आहेत। त्याचप्रमाणे या चक्रीवादळाचा फटका शेतकरी बांधवांना सर्वात जास्त बसण्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा, सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांनी उन्हाळी पिके घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये कांदा पीक असेल, हळद पीक असेल, अशी पिके सुद्धा घेतलेली आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कांदा पीक घेतलेलं असेल, हळद पीक घेतलेलं असेल आणि सध्याच्या स्थितीला ते कांदे पीक काढायला आलेलं असेल, तर तुम्ही लवकरात लवकर ते कांदा पीक सुद्धा काढायचं आहे। कारण हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये मागील 3 दिवसांपासून सक्रिय आहे, त्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्र फोकस लावून सुद्धा बसलेला आहे। म्हणजे सर्वांच्या नजरा त्या चक्रीवादळाकडे गेलेल्या आहेत। म्हणजेच हे चक्रीवादळ महाराष्ट्र राज्याच्या दिशेने वाहत आहे, त्यामुळे हे महाराष्ट्र राज्याला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार आहे ते जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, चक्रीवादळाविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, तर ही अपडेट अगोदर बघून घेऊया, त्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यामधला पाऊस बंद होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांनी पेरणी करावी ती माहिती आपण सुद्धा बघून घेऊया। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी केळी पिकाची लागवड केलेली असेल, आंबा पीक असेल, चिक्कू पीक असेल, म्हणजे जे फळांचे पिके असतील, तर त्या पिकांचे खास करून शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा घ्यायची आहे। म्हणजे जे पीक काढायला आलेलं असेल, तर ते पीक काढून सुद्धा ठेवायचं आहे। जर तुमची केळी सध्याच्या स्थितीला तयार झालेली असेल, तर ती केळी लवकरात लवकर काढायची आहे, गाडी बोलवायची आहे आणि विकायची सुद्धा आहे। म्हणजे ती केळी लवकरात लवकर विकून सुद्धा टाकायची आहेत, अन्यथा या चक्रीवादळाचा थेट परिणाम तुमच्या केळीवरती सुद्धा होऊ शकतो, आंबे पिकावरती सुद्धा होऊ शकतो। म्हणजे झाडे पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। सोबतच ज्यांचे घरे पात्र्याचे असतील, छपराचे असतील, तर त्यांचे छपरे उडण्याची, पत्रे उडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। कारण या चक्रीवादळाचा वेग प्रति तासाला 120 किलोमीटर आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे त्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। बघा मित्रांनो, जर फक्त हे चक्रीवादळ येणार असतं तर अडचण नव्हती, परंतु या चक्रीवादळासोबत भयंकर गारपीट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, फक्त चक्रीवादळ तयार होणार असतं, चक्रीवादळ धडकणार असतं तर काळजी करायची गरज नव्हती, परंतु या चक्रीवादळासोबत गारपीट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर या गारपिटीचा थेट परिणाम कांदे पीक असेल, हळद पीक असेल, आंबे पीक असेल, केळी पीक असेल, या पिकांवरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सोबतच जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल, तर तुम्ही सुद्धा या पिकांची काळजी घ्यायची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, चक्रीवादळ येणार आहे, त्यासोबत गारपीट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, जोरदार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजे रोज जोरदार पाऊस सुद्धा सुरूच आहे, सुद्धा पडत आहेत, परंतु जर चक्रीवादळ आलं तर भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गारपीट झाली सुद्धा त्याप्रमाणे सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे फक्त चक्रीवादळ आणि गारपीट न झाली तर तुमचे कसलेच नुकसान होणार नाही। जोरदार वारे वाहू द्या किंवा जोरदार पाऊस पडू द्या, तर त्याचा अडचण
काहीच नाही, त्याचा कोणताही परिणाम होत नाही। परंतु चक्रीवादळ आलं, गारपीट आलं तर शेतकरी बांधवांसहित सामान्य नागरिकांचे नुकसान सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ घुसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ते 20 जिल्हे सुद्धा बघून घ्या। जर तुम्ही या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा मित्रांनो, हे चक्रीवादळ पुण्याकडून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। बघा, हे चक्रीवादळ सर्वात प्रथम मुंबईकडे घुसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी जे सामान्य नागरिक आहेत तर त्यांच्या मनामध्ये भीती सुद्धा निर्माण झालेली आहे। त्यामुळे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही नागरिकांनी काळजी करायची गरज नाही। हे चक्रीवादळ 99.99% न धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, परंतु 1.1% धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा, राज्यभरामध्ये भरपूर नुकसान होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवलेली आहे। खास करून शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नुकसान होऊ नये तर तुम्ही सुद्धा हे प्रशासनाने सांगितलेले उपाय करायचे आहे। जर तुम्ही हे उपाय केले तर तुमचं कसलंच नुकसान होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, त्याच्या अगोदर आपण 20 जिल्हे बघून घेऊया ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे वादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, हे शक्ती नावाचे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये मागील 3 दिवसांपासून तयार होत होतं। हे चक्रीवादळ सध्याच्या स्थितीला तयार झालेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, मागील 2 महिन्यांमध्ये जे कडक ऊन होतं तर त्या उन्हामुळे जी उष्णता तयार झालेली होती तर त्या उष्णतेचा परिणाम या थेट चक्रीवादळावरती झालेला आहे। मित्रांनो, हे चक्रीवादळ आज 80 ते 120 किलोमीटर तास वेगाने धावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच याचा वेग जास्त असल्यामुळे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच या चक्रीवादळामुळे हे 20 जिल्हे उद्ध्वस्त होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवलेली आहे। खास करून शेतकरी बांधवांचे झाडे पडणे असेल, केळे असेल, आंबे पीक असेल यांची नासाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर बघा, या चक्रीवादळामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार आहे। नद्या नाल्यांना पूर येणार आहे। ज्यांची घरे पत्र्याची आहे तर त्यांचे पत्रे उडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विजेचे खांब मोडून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सोबतच जे आंब्याची झाडे आहेत, सोबतच मोठमोठी झाडे आहेत तर ते मुळापासून बाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, सध्याच्या स्थितीला समुद्रामध्ये जी परिस्थिती खवळलेली आहे, म्हणजे समुद्रामध्ये ज्या लाटा तयार झालेल्या आहेत तर त्या लाटांमध्ये हे चक्रीवादळ सध्याच्या स्थितीला घुसलेलं आहे। सोबतच जे मासेमारी करणारे नागरिक आहेत तर त्या नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत की पुढील 2 दिवस मासे पकडण्यासाठी समुद्रामध्ये जाऊ नये, अन्यथा तुमचे नुकसान सुद्धा होऊ शकते। परंतु जे मासे पकडण्यासाठी समुद्रामध्ये अगोदरच गेलेले आहेत तर त्यांना परत किनाऱ्यावर येण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी गेलेला असेल तर त्यांना लवकरात लवकर किनाऱ्यावरती सुद्धा बोलवायचं आहे। म्हणजेच या लाटा तयार होऊन याच्यामध्ये भरपूर मोठे चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वाधिक जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे आणि सर्वाधिक कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे, परंतु 20 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। तर तुम्हाला अगोदर 16 जिल्हे सांगून टाकतो की 16 जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये पहिला जिल्हा धाराशिव जिल्हा, दुसरा जिल्हा परभणी, तिसरा जिल्हा यवतमाळ जिल्हा, चौथा जिल्हा लातूर, 5वा जिल्हा हिंगोली, 6वा जिल्हा नांदेड जिल्हा, 7वा जिल्हा बीड, 8वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 9वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा जालना जिल्हा, 11वा जिल्हा वाशिम, 12वा जिल्हा अमरावती, 13वा जिल्हा अकोला जिल्हा, 14वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 15वा जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि 16वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत तर त्या शेतकरी बांधवांनी सध्याच्या स्थितीला म्हणजेच अजून 15 दिवस पेरणी करायची नाही, अन्यथा तुमचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे। परंतु जे उर्वरित 20 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही। तर त्या 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला पेरणी करायची असेल तर तुम्ही पेरणी सुद्धा करू शकता। बघा शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब डक साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार काही अंदाज तुम्हाला सुद्धा सांगितलेले आहेत। म्हणजे तुम्हाला पावसाविषयी माहिती आवडत असेल, हवामान अभ्यासकांविषयी माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।